चला रे चला मुलांनो गोष्टी ऐकू डॅडींच्या मजेत बसुनी समोर त्यांच्या गमती ऐकू सुनियेच्या चंपू मंगू चंपा चंपू अब्दुल कादिर डेव्हिड डॉली यारे सारे लवकर या शांत बसवनी मजेत ऐकू छान छान गोष्टी डॅडींच्या गोष्टी डॅडींच्या गोष्टी डॅडींच्या गोष्टी डॅडींच्या. छान छान मुलांनो, आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती अगदी लक्षपूर्वक ऐका. खूपच मजेशीर आहे. आज आपण एका लहानशा खेडेगावात राहणाऱ्या 4 भावांची अतिशय मजेदार गोष्ट ऐकणार आहोत. खूप खूप वर्षांपूर्वी एका खेडेगावात 4 भाऊ अगदी खेळीमेळीनं राहत होते. 4ही भाऊ बुद्धीने एकापेक्षा एक अतिशय चलाख, अतिशय हुशार. पण त्या 4 भावांना त्या अगदी लहानशा खेड्यात त्यांच्या बुद्धीला साजेल असा कामधंदा काही मिळत नव्हता. त्या खेडेगावात त्यांच्या हुशारीला काहीच किंमत नव्हती. एके दिवशी सर्व भावांनी एकत्र जमून परिस्थितीचा नीट विचार विनिमय केला आणि सर्वांनी एकमताने ठरवलं की एखाद्या मोठ्या शहरात जायचं आणि आपल्याला आवडेल असा चांगला कामधंदा शोधायचा. लगेच 4ही भावांनी प्रवासाची जय्यत तयारी सुद्धा सुरू केली आणि एके दिवशी आपापल्या घोड्यावर बसून 4 भाऊ त्या खेडेगावातून प्रवासास बाहेर पडले. खेड्यातून बाहेर पडल्यानंतर 4 भावांचा प्रवास निर्जन रानावनातून सुरू झाला. काही अंतरावर 4 भावांना जमिनीवर उमटलेले उंटांच्या पावलांचे ठसे दिसले. उंटांच्या पावलांचे ठसे 4 भावांनी अगदी बारकाईनं पाहिले. उंटांच्या पावलांचं अतिशय बारकाईनं निरीक्षण करीत 4 भाऊ घोड्यावर बसून काही अंतर तसेच पुढे सरकले. तोच जमिनीवरील उंटाच्या पावलांचे ठसे बघत सर्वात मोठा भाऊ म्हणाला, हे पावलांचे ठसे उंटाचे आहेत हे अगदी उघड आहे, पण ते पावलांचे ठसे एका उंटिणीचे आहेत, उंटाचे नाहीत. तोच 2 नंबरचा भाऊ हसत म्हणाला, दादा तू अगदी बरोबर ओळखलंस. हे पावलांचे ठसे नक्की एका उंटिणीचे असावेत. पण दादा, ती उंटीण डाव्या डोळ्यानं आंधळी असावी. त्या उंटिणीला डाव्या डोळ्यानं अजिबात दिसत नसावं. दोघा थोरल्या भावांचं निरीक्षण ऐकून 3रा भाऊ म्हणाला, तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहेच, पण त्या उंटणीवर नक्की 2 माणसं बसलेली होती. एक पुरुष होता आणि दुसरी बाई होती. सर्वात धाकट्या भावानं तर बुद्धीचा अगदी कळसच गाठला. धाकटा भाऊ अगदी आयटीत म्हणाला, तुम्हा तिघांचे अंदाज
अगदी अचूक आहेत यात शंकाच नाही. पण त्या उंटणीवर बसलेली बाई नक्की गरोदर होती. पाहिलं, फक्त उंटाच्या पावलांचे ठसे पाहून चौघा भावांनी या सगळ्या गोष्टी अगदी सहज ओळखल्या होत्या. आहे की नाही त्यांच्या बुद्धीची कमाल. सर्वांनी आपापला अंदाज सांगितल्यानंतर सर्वात थोरला भाऊ त्यांच्या भावांना म्हणाला, बंधूंनो, आता आपण सर्वांनी आपापले अंदाज एकमेकांना सांगितले आहेत, बरोबर? आता आपण आपल्या बुद्धीची परीक्षाच पाहू. फक्त पावलांचे ठसे पाहून केलेले अंदाज अचूक आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला पुढे निघून गेलेल्या उंटावरच्या प्रवाशांना गाठावंच लागेल. उंटाच्या पावलांचे ठसे ज्या दिशेने उमटत जात होते त्या दिशेने चौघा भावांची सुसाट वेगानं घोडदौड सुरू झाली. उंटावर बसून पुढे गेलेले दोन प्रवासी अगदी मजेत गप्पा मारत चालले होते. तोच दूरवरून त्यांच्या दिशेने भरधाव येत असलेल्या घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांनी ऐकला आणि त्यांच्या छातीत धडकीच भरली. कुठले तरी दरोडेखोर आपला पाठलाग करीत आहेत असं वाटून त्या वाटसरूंची भीतीनं घाबरगुंडी उडाली. लगेच उंट हाकणाऱ्या वाटसरूनं उंटिणीला चपकन चाबूक मारला. उंटीण सुद्धा भरधाव वेगानं पळू लागली. उंटणीला शक्य तितक्या वेगानं पळवत दोघा वाटसरूंनी कसा बसा देशाच्या राजधानीत प्रवेश केला आणि थेट राजाची भेट घेतली. घाबरत घाबरत भीत भीत त्या वाटसरूंनी राजासमोर अशी तक्रार केली की अतिशय खतरनाक दरोडेखोर आमचा पाठलाग करीत आहेत. वाटसरूंची तक्रार ऐकून राजाला खूप राग आला. त्यानं लगेच आपल्या प्रधानाला आज्ञा दिली, प्रधानजी, या वाटसरूंचा पाठलाग करणाऱ्या दरोडेखोरांचा ताबडतोब शोध घ्या आणि त्यांना राजदरबारात हजर करा. निवडक सैनिकांची फौज घेऊन प्रधान ताबडतोब दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी निघाला. एका दिशेने उंटाच्या पावलांचे ठसे बघत सुसाट घोडदौड करीत चौघे भाऊ राजधानीच्या वेशीपर्यंत पोहोचले आणि विरुद्ध दिशेनं प्रधानजी आपल्या सैनिकांच्या तुकडीसह वेशीपर्यंत पोहोचले. दोन उंच डोंगरांच्या मधोमध असलेल्या एका अरुंद खिंडीजवळ पोहोचताच समोर दूर अंतरावरून राजधानीकडे भरधाव येत असलेले 4 घोडेस्वार प्रधानजींना दिसले. तत्क्षणी प्रधानजींनी त्यांची घोडदौड तिथेच थांबवली आणि सैनिकांना खिंडीभोवती दबा धरून बसण्याची आज्ञा दिली. क्षणात सर्व सैनिक त्या खिंडीच्या आसपास दबा धरून बसले. त्या अरुंद खिंडीत चौघा भावांचा प्रवेश होताच दबा धरून बसलेले सर्व सैनिक पटापट आडोशातून बाहेर पडले आणि त्यांनी चौघा भावांना कराडा घातला. थोरल्या भावाने घडलेली सर्व हकीकत अतिशय नम्रपणे प्रधानजींना सांगितली. थोरल्या भावाने सांगितलेली हकीकत ऐकून प्रधानजींची पूर्ण खात्री झाली की हे 4 तरुण घोडेस्वार निश्चितपणे
दरोडेखोर नाहीत. प्रधानजी चौघा भावांना म्हणाले, फक्त उंटाच्या पावलांचे ठसे पाहून तुम्ही चौघांनी वर्तविलेले अंदाज ऐकून मी अक्षरशः थक्क झालो आहे. परंतु तुम्ही ज्या प्रवाशांचा पाठलाग करीत होता त्या प्रवाशांनी थेट राजदरबारात जाऊन राजासमोर अशी फिर्याद केली आहे की 4 अट्टल दरोडेखोर आमचा पाठलाग करीत आहेत. त्यामुळे तुम्ही दरोडेखोर आहात की नाही याचा न्यायनिवाडा फक्त राजाधिराजच करू शकतात. आता तुम्हा चौघांना मी महाराजांसमोर हजर करणार आहे. तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला राजदरबारात सिद्ध करावा लागेल. अशा रीतीनं आपलं घरदार सोडून चांगला कामधंदा शोधण्यासाठी निघालेल्या चौघा भावंडांना राजदरबारात महाराजांसमोर हजर करण्यात आलं. चौघा भावांकडे जळजळीत कटाक्ष टाकून महाराजांनी खडसावून विचारलं, तुम्ही चौघे मिळून उंटावरून प्रवास करणाऱ्या वाटसरूंचा पाठलाग का करीत होता? चौघा भावांनी अत्यंत आदरानं वाकून महाराजांना प्रणाम केला. त्यानंतर प्रत्येक भावाने पावलांचे ठसे पाहून वर्तविलेला अंदाज महाराजांना सांगितला. फक्त पावलाचे ठसे पाहून चौघा बंधूंनी काढलेले निष्कर्ष ऐकून महाराज सुद्धा अतिशय चकित झाले. कारण चौघा भावांनी पावलांचे ठसे पाहून असे निष्कर्ष कसे काढले हे महाराजांना सुद्धा समजलं नव्हतं. त्यामुळं चौघा भावांचे निष्कर्ष खरे आहेत की नाहीत हे तपासून पाहण्यासाठी महाराज अतिशय उतावळे झाले. महाराजांनी उंटावरून प्रवास करणाऱ्या वाटसरूला ताबडतोब दरबारात हजर करा अशी आज्ञा दिली. दरबारात वाटसरूंचे आगमन होताच महाराजांनी विचारलं, काय रे, उंटावर बसून तू कुठं निघाला होतास? वाटसरू म्हणाला, महाराज, एका उंटिणीवर बसून मी माझ्या सासरवाडीला जात होतो. वाटसरूचे उत्तर ऐकून पहिल्या भावाचा अंदाज अचूक होता हे महाराजांना समजलं. महाराजांनी पुढचा प्रश्न विचारला, बरं, तू उंटणीवर बसून सासूरवाडीला जात होतास हे मला समजलं, पण तुझी उंटीण तर आंधळी होती ना? नाही महाराज, माझी उंटीण पूर्णपणे आंधळी मुळीच नाही. माझ्या उंटणीला फक्त डाव्या डोळ्याने दिसत नाही. मनातल्या मनात महाराज अतिशय थक्क झाले. बरं, तू सासूरवाडीला निघालास, पुढे काय झालं ते सांग, महाराज म्हणाले. महाराज, मी माझ्या बायकोला घेऊन तिच्या माहेरी निघालो होतो. उंटणीवर बसून गप्पा मारत आम्ही अगदी मजेत प्रवास करीत होतो. तेवढ्यात आमच्या मागून जोर जोरात येणारा घोड्यांच्या टापांचा आवाज आम्हाला ऐकू आला आणि आमची घाबरगुंडी उडाली. कुठले तरी दरोडेखोर आमचा पाठलाग करीत आहेत अशी आम्हाला भीती वाटली. म्हणून मी उंटिणीला सपकन चाबूक मारला आणि भरधाव वेगानं कसा बसा राजधानीत प्रवेश केला. पण महाराज, ते दरोडेखोर होते की नव्हते हे खरंच आम्हाला माहीत नाही. वाटसरूची कहाणी ऐकून महाराजांना सर्व गोष्टींचा खुलासा झाला. महाराजांनी प्रथम त्या वाटसरूंची समजूत घातली. तुम्ही सासूरवाडीला सुखरूप पोहोचू शकाल असे आश्वासन देऊन महाराजांनी त्या वाटसरूंची रवानगी केली. अजूनही चौघा भावांनी या सर्व गोष्टी कशा ओळखल्या
याचा खुलासा मात्र झालेला नव्हता. म्हणून महाराजांनी चौघा भावांना या गोष्टीचा खुलासा करण्याची विनंती केली. थोरला भाऊ म्हणाला, मी पावलांचे ठसे बघत प्रवास करीत होतो. एके ठिकाणी पावलांच्या कडेला मला उंटाची विष्ठा पडलेली दिसली. त्या विष्ठेचा आकार पाहून मी ओळखलं की अशा प्रकारची विष्ठा उंटिणीची असते, उंटाची नसते. थोरल्या भावाचे उत्तर ऐकून संपूर्ण राज दरबार अतिशय थक्क झाला. आता पुढच्या भावाचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी सर्वांचे कान ताठ झाले. दुसरा भाऊ बोलू लागला, पावलांचे ठसे बघत मी घोड्यावरून प्रवास करीत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं झुडपं पसरली होती, परंतु फक्त उजव्या बाजूच्या झाडाची पानं कुरतडून खाल्लेली आहेत असं मला दिसून आलं आणि मी लगेच ओळखलं की ती उंटीण डाव्या डोळ्यानं आंधळी होती. दुसऱ्या भावाचं उत्तर ऐकून महाराज अवाक झाले. संपूर्ण राज दरबार स्तब्ध झाला. आता तिसऱ्या भावाची पाळी होती. तिसरा भाऊ म्हणाला, महाराज, एके ठिकाणी उंटावरचे प्रवासी उंटावरून खाली उतरले होते. उंटाजवळच वाटसरूंच्या पावलांचे ठसे देखील उमटले होते. वाटसरूंच्या पावलांचे ठसे मी अगदी निरखून पाहिले. एका व्यक्तीच्या पावलांचा ठसा मोठा होता आणि दुसरे दोन ठसे थोडेसे लहान होते. आणि लहान पावलांच्या ठशामध्ये महिलांच्या पायातील जोडव्यांचे ठसे सुद्धा उमटले होते. ते ठसे पाहून मी ओळखलं की त्या उंटणीवर एक पुरुष आणि एक बाई बसलेली होती. शेवटी धाकटा भाऊ बोलू लागला, दोन वाटसरूंच्या पावलांचे माझ्या भावानं पाहिलेले ठसे मी सुद्धा अगदी निरखून पाहिले. बाईच्या पावलांचे ठसे नेहमीपेक्षा जरा जास्तच खोलगट होते. त्यावरून मी ओळखलं की उंटणीवर बसलेली बाई नक्की गरोदर असणार. सगळा राज दरबार थक्क झाला. राज दरबारात सर्वांची कुजबूज सुरू झाली. जो तो चौघा भावांचं कौतुक करू लागला. महाराजांनी सुद्धा चौघा भावांच्या चाणाक्ष बुद्धीचे कौतुक केले. या चौघा भावांना राज्यातील महत्वाची पदे बहाल करावीत असे महाराजांना वाटू लागले. तरी देखील महत्वाची पदे बहाल करण्यापूर्वी या चौघा भावांची परीक्षा घ्यावी असं महाराजांना वाटू लागले. महाराज चौघा भावांना म्हणाले, हे पहा, मी तुमच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपविणार आहे. तत्पूर्वी तुम्ही कसल्या कामात हुशार आहात ते मला सांगा. थोरला भाऊ म्हणाला, ज्या ठिकाणी आपला अपमान होणार नाही अशी जागा मी अगदी अचूकपणे ओळखण्यात अतिशय पटाईत आहे. दुसरा भाऊ म्हणाला, कोणत्याही खाद्यपदार्थाची चव पारखण्यात मी अतिशय तरबेज आहे. तर तिसरा भाऊ म्हणाला, बिछाण्यात ठेवलेल्या उशीची पारख करण्यात मी अतिशय तरबेज आहे. तर धाकटा भाऊ म्हणाला,
भांडण करून एखादं जोडपं जर वेगळं झालं तर त्या दोघांना प्रेमाने पुन्हा एकत्र आणण्यात माझा अगदी हातखंडा आहे. महाराजांनी चौघा भावांचं कौशल्य शांतपणे ऐकून घेतलं आणि प्रत्येक गोष्टीत ते किती पारंगत आहेत याची सुद्धा परीक्षा घ्यायची असं ठरवलं. महाराजांनी सर्व मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना राजदरबारात आमंत्रित केलं. सर्व मान्यवर मंडळी आपापल्या आसनावर स्थानापन्न झाली. सामान्य लोक समोरच जमिनीवर एका गालिच्यावर बसले. राजदरबारात सामान्य लोकांच्या जमावाबरोबर हे चौघे भाऊ सुद्धा शांतपणे बसले होते. सर्व जनता गालिच्यावर बसल्यानंतर महाराजांनी अचानक आज्ञा दिली. जमिनीवर अंथरलेला गालिचा ताबडतोब काढून टाका. बसलेली सर्व जनता गालिच्यावरून पटापट उठू लागली आणि निमूटपणे गालिच्यावरून बाजूला होऊ लागली. सर्वात थोरला भाऊ आधीच गालिच्याच्या अगदी कडेला जाऊन बसला होता. इतर सर्व जनता जागेवरून उठली होती आणि गालिच्यापासून दूर झाली होती. परंतु थोरल्या भावाने बसल्या जागेवरूनच खालचा गालिचा दूर सारला आणि तिथेच बसून राहिला. तो एकटाच जागेवर बसून होता. तो तसोभर देखील जागचा हलला नाही. अशा रीतीने थोरला भाऊ राजाच्या परीक्षेत पास झाली. जेवणाची वेळ झाली. सगळे राजदरबारी जेवायला बसले. नाना प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ सर्वांना वाढले जाऊ लागले. महाराज स्वतः अगदी प्रेमानं प्रत्येकाची विचारपूस करू लागले. काय हो, सर्व पदार्थांची चव ठीकठाक आहे ना? काही कमी जास्त असलं तर अगदी मोकळेपणानं सांगा बरं का. अजिबात संकोच करू नका. राजा सर्वांना अगदी आवर्जून सांगत होता. परंतु अगदी प्रत्येक माणूस जेवणाचं तोंड भरून कौतुक करू लागला. फारच छान, एकदम मस्त, अतिशय झकास. प्रत्येकाची विचारपूस करीत महाराज दुसऱ्या भावाजवळ येऊन पोहोचले. इतरांप्रमाणेच महाराजांनी दुसऱ्या भावाला सुद्धा विचारलं, काय रे, जेवण आवडलं ना तुला? तो दुसऱ्या भावानं भाताचा घास खात खात तोंड वाकडं तिकडं केलं. महाराज अतिशय चकित झाले. काय रे, तोंड वाकडं का केलंस? महाराजांनी काहीसं रागानं विचारलं. दुसरा भाऊ तोंड वाकडं करीत म्हणाला, बाकीचे सगळे पदार्थ अतिशय चवदार आहेत, पण भाताला मात्र गोमूत्राचा वास येतोय. दुसऱ्या भावाचे उत्तर ऐकून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात पोचली. आपला राग आवरत महाराजांनी तिथून थेट स्वयंपाकघराची खोली गाठली. आचार्याला बाजूला घेऊन महाराजांनी खडसावून विचारलं, काय रे, आज भाताला गोमूत्राचा वास कसा येतोय? महाराजांचा प्रश्न ऐकून आचारी खूपच घाबरला. घाबरत घाबरत आचार्य म्हणाला, महाराज, धान्याच्या कोठारातून तांदळाची पोती आणत असताना अचानक धोधो पाऊस पडायला लागला. तांदळाची पोती भिजू नयेत म्हणून जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात मला तांदळाची पोती ठेवणं भाग पडलं. एखाद्या तांदळाच्या पोत्याला गाईचं गोमूत्र चिकटलं असल्याची शक्यता आहे महाराज. पण मी तांदूळ अगदी स्वच्छ धुतले होते महाराज. आचार्याचं बोलणं ऐकून
महाराज अतिशय थक्क झाले. आता दुसरा भाऊ देखील त्याच्या परीक्षेत पास झाला होता. समजा गोठ्यात एखादं पोतं गाईच्या गोमूत्राने भिजलेलं असलं तरी सुद्धा आचार्याने तांदूळ अगदी स्वच्छ धुतले होते. आता तिसऱ्या भावाची परीक्षा घेण्यासाठी महाराज खूपच उत्साहित झाले. सर्व भाऊ आपापल्या दालनात झोपायला जात असत. सर्वजण झोपी जाण्यापूर्वी महाराजांनी तिसऱ्या भावाची गादीवर ठेवलेली उशी गुपचूप बदलून टाकली. बदललेली उशी दिसायला अगदी हुबेहूब पहिल्या उशीसारखीच होती. झोपण्याची वेळ होताच तिसरा भाऊ त्याच्या गादीवर जाऊन झोपला. राजानं हळूच डोकावून पाहिलं. उशीवर डोकं ठेवून तिसरा भाऊ शांतपणे झोपी जात होता. पण झोपल्याबरोबर तोंड वेडं वाकडं करीत तिसऱ्या भावानं कूस बदलली. त्याने कूस बदलल्याबरोबर महाराज पटकन तिथून निघून गेले. परंतु सकाळ होताच त्यांनी प्रथम तिसऱ्या भावाची भेट घेतली. काय रे, कशी काय झोप झाली? महाराजांनी तिसऱ्या भावाला विचारलं. मला रात्रभर झोपच आली नाही. माझी उशी कुणीतरी बदलली होती महाराज. माझ्या उशीत कुणीतरी सशाचं शेपूट खुपसून ठेवलेलं असावं. ते सशाचं शेपूट रात्रभर मला खुपत होतं. आता तिसरा भाऊ सुद्धा महाराजांच्या परीक्षेत पास झाला होता. आता सर्वात धाकट्या भावाची पाळी होती. धाकटा भाऊ इतर भावांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. धाकट्या भावाची परीक्षा अधिक अवघड पद्धतीनं घ्यायची असं महाराजांनी ठरवलं. महाराज आणि महाराणी अशा दोघांनी मिळून तिसऱ्या भावाची परीक्षा घेण्यासाठी एक अफलातून प्लॅन रचला. महाराज महाराणीला म्हणाले, हे बघ, आपल्या राजदरबारात एक असा माणूस आहे जो आपण नवरा बायकोची भांडणं मिटवण्यात अतिशय पटाईत आहोत अशी फुसारकी मारत असतो. आपण दोघे मिळून त्याची परीक्षा घेणार आहोत, समजलं? त्यासाठी आपण दोघांनी सर्वांसमोर कडाक्याचं भांडण करायचं आणि आपल्या दोघांचं भांडण झालं आहे असं दिसेल त्याला सांगत सुटायचं. तो भांडण मिटवणारा माणूस आपल्या दोघांची समजूत घालायला येईल, पण तू मात्र अगदी अडून बसायचं. मी सुद्धा अडून बसेल. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या माणसानं कितीही समजूत घातली तरी आपण दोघांनी अजिबात समेट करायचा नाही. भांडण चालूच ठेवायचं, समजलं? आज सर्वांसमोर माझ्याबरोबर तू कडाक्याचं भांडण कर आणि नंतर सर्वांसमोर तू तुझ्या महालात निघून जा. असा प्लॅन ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराणीनं भर दरबारात महाराजांबरोबर कडाक्याचं भांडण केलं आणि सर्वांसमोर पाय आपटत ती तणतणत तरातरा तिच्या महालात निघून गेली. महाराणी रागानं निघून गेल्यानंतर महाराजांनी धाकट्या भावाला आपली अडचण सांगितली. महाराज आपली अडचण सांगत असतानाच धाकट्या भावानं महाराजांचा प्लॅन अचूकपणे ओळखला. त्यानं सुद्धा महाराजांचा प्लॅन उधळून लावण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली. धाकट्या भावाने सर्वप्रथम अत्यंत विश्वासू अशी निवडक माणसं गोळा केली आणि त्यांना लग्नाच्या वरातीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची तरतूद करण्यास सांगितलं. सगळी निवडक माणसं लगेच तयारीला लागली. एकानं रथ आणला,
तर एकानं घोडा आणला, तर एकानं घोडेस्वार आणले, एकानं बँड बाजा वाजवणारं पथक सुद्धा आणलं. थोड्याच वेळात गणवेशधारी सैनिकांची फौज सुद्धा गोळा झाली. सर्वात पुढे बँड बाजाचं पथक वादन करू लागलं. बँड बाजाच्या पथकाच्या मागोमाग सैनिकांची फौज कवायत करीत निघाली. त्यांच्या पाठोपाठ रंगीबेरंगी फेटे घातलेले घोडेस्वार मोठ्या आयटीत घोड्यावर बसून निघाले. अशी ही राजेशाही वरात घेऊन धाकटा भाऊ अगदी वाजत गाजत महाराणीच्या महालाच्या दिशेनं निघाला. महाराणी तिच्या दासींच्या बरोबर अगदी हसत खिदळत सोंगट्यांचा खेळ खेळत बसली होती. बँड बाजाचा आवाज ऐकू येताच हातातला डाव तसा सोडून महाराणी पटकन सज्जाकडे पळाली. महालाकडे येणारी वरात दिसताच महाराणीला लगेच समजलं की आता आपली समजूत घालायला एक माणूस नक्की येणार. त्यानं कितीही समजूत घातली तरी त्याचं म्हणणं मुळीच मान्य करायचं नाही असा तिनं निश्चय केला. वरात महालाच्या आवारात कधी येऊन थांबते याची महाराणी अगदी मजेत वाट पाहू लागली. वाजत गाजत ती वरात अगदी महाराणीच्या डोळ्या देखत महालासमोरून तशीच पुढे निघून जाऊ लागली. वरात पुढे निघून जाताना पाहून महाराणीच्या मनात प्रचंड गोंधळ माजला. महाराणीने पटकन एका दासीला हाक मारली आणि दासी सुद्धा क्षणात धावत पळत हजर झाली. आधी खाली जा आणि समोरची वरात कुठे निघाली ते विचारून ये, महाराणीने आज्ञा दिली. दासी तशी जीव घेऊन पळत सुटली आणि वरातीजवळ पोहोचली. धाकटा भाऊ महालाच्या दारावर अगदी करडी नजर ठेवून होता. दासीला वरातीकडे येताना पाहून तो पटकन पुढे सरसावला आणि तिच्या जवळ गेला. काय हो, ही वरात कुठे निघाली? दासीनं धापा टाकत विचारलं. महाराजांच्या नव्या महाराणीला आणण्यासाठी ही वरात निघाली आहे. वरातीत चाललेला तो सजवलेला रथ दिसतो ना, तो रथ नव्या महाराणीसाठी आहे. नव्या महाराणीला राजमहालात घेऊन जाण्यासाठी ही वरात निघाली आहे. ही बातमी ऐकून ती बिचारी दासी दुप्पट वेगानं पळत सुटली आणि धापा टाकत महाराणीला म्हणाली, महाराणी महाराणी महाराज नवी महाराणी आणणार आहेत. तिला राजमहालात घेऊन जाण्यासाठी ही वरात निघालेली आहे. आता महाराणीने क्षणात तिच्या अंगरक्षकाला हाक मारली, ताबडतोब जा आणि वरात घेऊन जाणाऱ्या माणसाला पकडून माझ्या समोर उभा कर, महाराणीने आज्ञा दिली. काही सैनिकांना घेऊन अंगरक्षक ताबडतोब निघून गेला आणि त्याने धाकट्या भावाला महाराणी समोर आणून उभं केलं. धाकटा भाऊ महाराणी समोर ताठ मानेनं उभा होता. काय रे, ही वरात घेऊन तू कुठे निघालास? महाराणीनं खडसावून विचारलं. धाकट्या भावानं मान खाली घातली. काय रे, असा गप्प उभा का? बोल की, महाराणीनं धमकावलं. काय सांगू राणीसाहेब, अगदी काकुळतीला येत धाकटा भाऊ बोलू लागला. पण आता तुम्हाला खरं काय ते सांगावंच लागणार. शेजारच्या देशाची राजकन्या महाराजांना खूपच आवडलेली दिसते. त्या नव्या महाराणीला वाजत गाजत महालात घेऊन जाण्याची जबाबदारी महाराजांनी माझ्यावर सोपवली आहे. नव्या महाराणीला
आणण्यासाठीच ही वरात निघाली आहे. राजेशाही थाट असलेली वरात बघून महाराणीचा त्याच्या बोलण्यावर पटकन विश्वास बसला. नव्या महाराणीला महालात आणणं शक्य व्हावं म्हणूनच महाराजांनी मलाच फसवून राजमहालाबाहेर काढलं की काय अशी शंका महाराणीच्या मनात निर्माण झाली. काय रे, तू नव्या महाराणीला पाहिला आहेस का? धाकट्या भावाला महाराणीनं विचारलं. नवी महाराणी मी मुळीच पाहिली नाही राणीसाहेब, पण तिच्याबद्दल बरंच काही ऐकलं मात्र आहे. नवी महाराणी खूपच सुंदर दिसते राणीसाहेब. मला तर असं वाटतं की त्या सुंदर राजकन्येला महालात आणण्यासाठीच राजेसाहेबांनी तुम्हाला दूर लोटलं असेल. हा माझा अंदाज आहे बरं का. खरं काय ते राजेसाहेबांनाच ठाऊक. धाकट्या भावाचं बोलणं ऐकून महाराणीला खूप राग आला. महाराणी ताडकन उठली आणि धाकट्या भावाला म्हणाली, आत्ताच्या आत्ता मी महाराजांना जाब विचारते. चल, मी येते तुझ्याबरोबर. असं म्हणून पाय आपटत धाकट्या भावाबरोबर राजमहालात जाण्यासाठी महाराणी निघाली. धाकट्या भावाने सन्मानपूर्वक महाराणीला रथात बसवले. महाराणीला घेऊन वरात वाजत गाजत राजमहालात पोहोचली. महाराणी रथातून उतरली आणि तडक महाराजांसमोर जाऊन म्हणाली, तुम्ही मला राजमहालातून का हकललं ते समजलं मला. मला फसवून गुपचूप दुसरं लग्न करायला निघालात, याचा अर्थ काय? द्वेषाने पाय आपटत महाराणीनं विचारलं. महाराणीमध्ये संचारलेला दुर्गेचा अवतार बघून महाराजांची बोबडीच वळाली. तेवढ्यात हसत हसत धाकटा भाऊ पुढे सरसावला. महाराज, राणी साहेबांना वाजत गाजत राजमहालात परत आणण्याची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली आहे. काही चूक झाली असली तर कृपा करून मला क्षमा करा. राणीचा रुसवा तत्क्षणी ओसरला. उलट धाकट्या भावाकडे मिश्किलपणे बघत महाराणी खुदूखुदू हसू लागली. अशा रीतीनं महाराजांच्या परीक्षेत चौघेही भाऊ अगदी उत्तम रीतीने पास झाले आणि उच्च पदावर नोकरी करण्यास पात्र सुद्धा झाले. लेखन कथाकथन प्रफुल्ल शिंदे, संगीत राजू मोरे, प्रसारण प्रमुख चंदू शिंगाडे, प्रस्तुती निओ विजन पुणे.